या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, राज्यातील 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत असं कळतंय। लवकरच निवडणुकांची घोषणा सुद्धा होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजताच पत्रकार परिषद आहे। त्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होते आहे। काल हिवाळी अधिवेशन संपलं, आठवड्याभराचं हिवाळी अधिवेशन होतं, आज पत्रकार परिषद होते आहे। आमचे प्रतिनिधी उदय यांना विचारूया। उदय, मोठी बातमी, राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद। सुवर्ण, आपण पाहतोय की सर्वांनाच उत्सुकता लागली होती की मुंबईसह सर्व महानगरपालिकाच्या प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या, त्यांच्या निवडणुका कधी होणार, त्यांची घोषणा कधी होणार, त्याची आता उत्सुकता जी आहे ती संपलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे। ही पत्रकार परिषद प्रलंबित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यासाठी होणार आहे। मुंबईसह आपण पाहतोय गेली 4-4.5 वर्ष ज्या निवडणुका झाल्या नव्हत्या, कोविडचं एक कारण होतं। कोविड एक पाहतोय की कोविड आज प्रादुर्भाव झाला होता, त्यामुळे या सगळ्या निवडणुका ज्या आहेत वारंवार पुढे ढकलल्या गेल्या होत्या। आता अखेर मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत, पुण्याची होणार आहेत, ठाण्याची होणार, अशा सर्व ज्या प्रलंबित महानगरपालिका आहेत त्या सर्वांच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोग करणार आहे। संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा होणार आहे। आता या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम कसा असणार आहे हे पाहावं लागणार आहे। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी, अर्ज मागे घेण्यासाठी, त्याचबरोबर प्रचारासाठी किती मुदत मिळते आणि प्रत्यक्ष मतदान कधी होतंय आणि मतमोजणी कधी होणार आहे हे पाहावं लागणार आहे। कारण आपण पाहतो ही एक प्रकारे मिनी विधानसभा असणार आहे आणि मिनी विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा आज संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग करणार आहे। उदय, न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं असं म्हणता येईल का? कारण आपण सकाळीच ही बातमी दिली की आज राज्य निवडणूक आयोगाची कदाचित घोषणा होऊ शकते महापालिका निवडणुकांविषयी आणि 12-13च्या दरम्यान निवडणुका होतील अशी सुद्धा एक शक्यता वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण वर्तवत होतो। उदय, काय सांगाल? अगदी बरोबर, आपण पाहतोय की न्यूज 18 लोकमध्ये आज सकाळपासूनच बातमी दाखवली होती कोणत्या क्षणी निवडणुकांची घोषणा होणार आहे। स्थानिक निवडणुकांसाठी राज्य सरकार जे सज्ज आहे, एकूणच पोलीस प्रशासन सज्ज आहे, राज्य निवडणूक आयोग सज्ज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय एकंदरीत न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आज संध्याकाळी 4 वाजता राज्य अतिथीगृह सह्याद्री अतिथीगृह येथे ही महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक जे आयोगाचे प्रमुख आहेत ते वाघमारे सर हे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत आणि एकूणच राज्यभरातल्या सर्व प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा ते करणार आहेत। या निवडणुकांमध्ये एकूण किती कालावधी उमेदवारांना दिला जातोय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की सर्व पक्ष याच्यामध्ये किती निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवतात आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ही अटीतटीची लढाई जी आहे ती होणार आहे। मुंबईसह संपूर्ण महानगरपालिका ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 29 महानगरपालिकांची निवडणूक जी आहे त्या प्रलंबित आहेत, म्हणजे 29 महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत। त्यांचा एकूणच निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आता राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार आहे। त्यामुळे सर्वांची उत्सुकता लागली आहे की प्रत्यक्ष मतदान कधी होणार आणि मतमोजणी कधी होणार। बरोबर उदय, तुम्ही असेच सोबत राहा। मोठी बातमी आहे आपल्या प्रेक्षकांना आपण परत एकदा सांगूया जे आता जोडले गेलेले आहेत। आज राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते, त्याच्या तारखा समोर येऊ शकतात। आचारसंहिता लगेचच त्यानंतर लागू होईल आणि लगेचच निवडणुका कधी आहेत ते आपल्याला कळेल। मोठी बातमी आहे, महापालिका निवडणुकांची गेले अनेक वर्ष आपण वाट बघतो आहोत। सध्या अनेक महापालिकांमध्ये, महापालिकांच्या टेरिटरीमध्ये प्रशासक सगळा कारभार बघतो आहे, त्यामुळे पालिका निवडणुका व्हाव्यात याची उत्सुकता होती। आपण परत एकदा उदय यांच्याशी बोलूया। उदय, चंद्रपूर नागपूरचे सुद्धा महापालिकेची निवडणूक याच कालावधीमध्ये होईल असं बोललं जात आहे। उदयकडे जाऊ, पण त्याआधी आपण माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बोलूया। किशोरीताई, महत्त्वाची बातमी येते, खूप प्रलंबित होता महापालिकांच्या निवडणुकांचा विषय, आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे निवडणूक आयोगाची। नाही, मुळामध्ये निवडणूक यादीमध्ये जो घोळ घातला आहे आता काय केलं ते त्यांनी पहिलं दाखवलं पाहिजे। कारण मतदारांना निवडणूक करण्यापासून रोखलं जात आहे, ते त्यांनी काय केलं ते पहिली प्रसिद्धी दिली पाहिजे। बरोबर, डायरेक्ट निवडणूक जर परिषद घेऊन डिक्लेअर करणार असेल ते निवडणूक आयोगाचा हमखास कायदा झाला। जे कुठेही याद्या नीट केल्या नाही, याद्यांमधलं काय झालं सांगत नाही,
बरोबर. म्हणजे आधी मतदार याद्यांमधल्या घोळाविषयी काहीतरी स्पष्टता निवडणूक आयोगानं केली पाहिजे आणि मग निवडणुकांची घोषणा केली पाहिजे असं म्हणायचं आपल्याला. 100%. पण तसं नाही झालं आणि निवडणुका घोषित झाल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय भूमिका असेल? नाही ना, आम्हाला फरफटत न्यायची त्याने तयारीच केलेली आहे ना. तू इथे ये. आणि फरफटत न्यायची जनतेला, आम्हाला नाही, जनतेला फरफटत न्यायचंच आहे. ही तर सुरुवात आहे.